तर मित्रांनो बोट लॉटाला हाईट राहिले, तर बघा तुम्ही व्हिडिओ भारी होणार आहे. आपल्याला जी टॉलर आहे ना ती आणशी बाहेर काढायची आहे. तिचं काम सगळं ओके होईल या. आता ह्यो हाईट राहिले, या हाईट रशी ते आपण इंच आतील नाही या इंच उचलाच्या आणि याच्या आतमध्ये टाकायचा. आमचा नाखो आले. आज आमच्या गावातली मोठी टॉलर निघणार आहे. आमचे सगळे गावातले लोक आलेले आहेत तिथं टॉलर काढण्यासाठी. बघूया पुढे आता काय होते ते टॉल नाखो काय आहे. तुम्ही बघू शकता आपल्या गावातले जे मोठे बोटवाले आहेत ते नाखो आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोला. तिसरा काय आहे. तिसरा तो आहे आज पाण्यात उतरणार आहे आणि आम्ही सगळेजण त्या होळीला तिथून बाहेर काढणार आमच्या बोटी घेऊन. तर आमचे चायनातला मामा आहेत, ते आमचे भावजी लक्ष्मण होळी आणि नवनाथ सुतार आणि हे आमचे नातेवाईक मेवणे. आज आम्ही सगळे मिळून या बोटीला काढणार आहोत बाहेर. आता पहिलं हे सगळं सामग्री त्याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर मग या ट्रेनने थोडी पाठी पुढे ढकलणार आहे. आता बोटी आणायला पाहिजे.
मोठी होडी पण स्टार्ट केली. दोन बोटी ओढणार होते, एक ही बोट आणि एक ही बोट. तर बघूया कैसा काय, नवीन एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण ध्यान लावून बघा, जरा तुम्हाला पण मजा येईल बघायला. जाम मोठी बोट आहे मित्रांनो, बघा. सगळी बोटीचे मोठ्या बोटीचे रशी बारक्या बोटीला बेंतात, सगळी सेटिंग घेतात, पक्षी जोर लेवतील आणि बोट बाहेर काढायचा प्रयत्न करतील. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू ठेवा, बघा कैसा काय. ठेवतोय स्टार्ट मेरले गाईस, बोट स्टार्ट मेरले. आता बघा बोट ओढायला लागलं. अजूनपर्यंत काही बोट आलं नाही, आवरी बोट हेवी व्हायली. आता पाठशी हायड्रा पण लोटते बघा, तरी पण बोट अजून काही पाण्यावर नाही. जवळजवळ 2-1.5 मजली असेल पाणी पायाखाली. बघा 2 बोटी लावल्या, तरी पण बोट काय बाहेर निघत आहे. परत बोट वडायला चालू केली. नाही 15 ते 20 मिनिटानंतर बोट बाहेर निघली. बघा 3 बोट्या वेरतात. ही एक बोट, आपण एक बोटी आहोत, अजूनही एक बोट. बघा 3 बोटी असते बोटीला वेरतात. लांब बांधलेल्या, तर त्याच्याशी नाही व्हायला. आता 3 बोटी समोरासमोर बांधूनशी एकदम झटका मारूनशी आपण मोठी बोट काढायचा प्रयत्न करू. थोडीफार तरी मोठी बोट आता पुढं आले आहे, अजून निघली पाहिजे. चला बघा, जाम टाईम मिळाला म्हणून तिथे बोट आपल्याला बाहेर निघाली. आता आम्ही इतका मेरता बोटीशी बघू. आता तीन
जाम पडले त्याच्यामुळे जमन आहे काही सारखा पाऊसच व्हावा लागला ती बोट आता आवडून वजन होईल आता ते पाया निघत नाही बघू आता काय डॉकल येतात बोट पण आवरा पडतंय कमी पण खालाच होईल वारा पण अपोजिट आहे 3 बोटी लिवल्या भारीवाल्या गेरवाल्या एक टाटा 1 मीटर किर्लोस्कर अजून 1 मीटर किर्लोस्कर तरी पण काही व्हायचं आहे कारण ते बोटीनं 1 टनचं सामान टेकल्या इंच टेकल्या काय काय टेकले काय सांगू बघू आता पण दमलू साप ना रवून तुम्हाला माहिती आहे प्रयत्न चालू आहे आपला आगरी कोणी समोर जायचं आहे कधी पण त्रास होईला तरी पण तो प्रयत्न करीत राहतो ते प्रयत्नांना यश भेटलंच पाहिजे अशी आपली साथ आहे तर चला कंटिन्यू राहा मजा तर येत आहे पण कसं आहे जरा काम व्हायला असतं तर जरा अजून मजा यायली असते पण आपलं काम थोडं होतं आहे थोडा अडकतं जाम जण हातभार लावतात आमच्या गावातली अर्धी मजा बघतात सगळ्यावी जर हात लेवला असता तर ही बोट निघली असती काही नाही प्रयत्न चालू आहे व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत 1 तासानंतर बोट बाहेर निघली बघू आता बोट टायर्स टेकली जवरी लागली तवरी बाकीच्या तर उद्या घेतील चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या आज काही नवीन माझा भाऊसनं एक प्रांशू ब्लॉगर वाशीकर ते जेल्यांना चिंबोऱ्यांना तर बघू आज जरा चिंबोऱ्यांच्या व्हिडिओ काढू रोज आपल्या ते म्हणजे पालखीच्या किंवा एकविरीच्या व्हिडिओ असतात पण आज जरा अलग काहीतरी प्रयत्न करू ते जेल्यान फगावं म्हणजे तुमच्या काय बोलतात फगाला ते मला नक्की सांगा चिंबोऱ्यांना तर आज बघू आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात न आपल्या व्हिडिओला मित्रांनो जरा व्ह्यूज कमी येतात जास्तीत जास्त जरा शेअर करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपली व्हिडिओ जरा जास्तच व्हायरल होईल तर बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता मी कंचे रस्त्यांशी उतरता ना तुम्ही बघशाल तर बघा मित्रांनो कंचे रस्त्यांशी मी खाली उतरता पडलो तर डायरेक्ट खाली जा बघा ऐशी जागा आहे ना काय 100% आपल्याला चिंबोऱ्या भेटतील म्हणजे भेटतीलच आहे आमचे पुलाचं काम चालू केले ऐसा पुलाचं काम चालू केले का सगळा बावच पलाले बघा किती घाण आहे लोकांची काहीच आपली वरी आली आता तर वरीन बेसू न पकावं जाऊ आमचा ब्लॉगर मी वाशीकर
गौरीचा उपास दिलाय यो दादा चिंबोऱ्यांना झेलाय गौरीचा उपास दिलाय यो दादा तेरड्याला झेलाय गौरीचा मांडव घातलाय यो दादा कमळाला गेलाय आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका पोरिंदो चिंबोऱ्या ढाका आईलाय गो गौरीचा काका पोरिंदो चिंबोऱ्या ढाका युवराज वरीला खोबरी धरलं कधी दिसलं होतं मी आयलूच नाही बघ थांब झाला दिन प्रांशो या पाणी आवडत तर गाईस आम्ही आता 20 पग टेकल्यान तर आता जरा 10-15 मिनटं थांबू पालवणे करू बघू पहिले झोल्यान आपल्याला कती चिंबोरे येतात या पाणी आवरा फास्ट वावतंय ना बाबा बाबा वरी नाही वद्र आवरा पाणी आहे फास्ट वावतंय फांशू आमचा उतारलेला पाण्यान न खोशीन त्याच्या टाकल्याच्या वरती पाणी व्हायला तर परत आयला ना वरीन बेसला तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आता जसा झोला चालू करू ना तसा बघू आपण आपल्याला कती चिंबोरी भेटतंय ना आपला काहीतरी नवीन आलं आज पगांची पहिली व्हिडिओ येते आपल्या व्लॉगमध्ये तर जरा जास्तीत जास्त व्ह्यूज आले पाहिजे अशी व्हिडिओ आपली शेअर करा चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये पग उचलायला आम्ही सुरुवात केली आहे गाईस बघूया पहिले पगान आपल्याला काय येतंय पहिले पगान आपल्याला घंटा गौरीचा उपास दिलाय यो दादा चिंबोऱ्यांना झेलाय गौरीचा उपास दिलाय यो दादा बोनी होईल आमची 4 पगानंतर 5 पगान चिंबोऱ्या यो दादा कमळाला गेलाय आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका अजून एक चिंबोरे आले पोरिंदो चिंबोऱ्या ढाका आईलाय गो गौरीचा काका पोरिंदो चिंबोऱ्या ढाका गौरीचा उपास दिलाय दादा चिंबोऱ्यांना बापया काला काला बापया काला दांड्या खाली बेसलाय मांडव घातलाय यो दादा कमळाला गेलाय आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका जो साला खाली टेकतोय पोरिंदो चिंबोऱ्या ढाका आईलाय गो गौरीचा काका पोरिंदो चिंबोऱ्या ढाका काल तावरेन पण काम चालू तुझं आठवते ना टाक डब्यान त्या 2 तुला उचला आले होते बघ बाहेर काट ठीकठाक आहे टाक डब्यान डबाजी तर गाईज आपल्याला 4-5 चिंबो राहिल्या न मना कंटाला पण आयला बघू आता आपण पुढं जाऊ पुढं अजून एक आपला मित्र आहे तो आपल्याला भेटतंय का बघू नाही भेटला तर आपण त्या टॉलरची अर्धी कालची व्हिडिओ रवले ती टॉलर बाहेर काढायची आहे तया जाऊ तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघाच तर काहीच आपला तो मित्र आपल्याला भेटला नाही वारा जामजेरे म्हणून तो झाडा नाही तर आपण टॉलरशी आलो तर आपली टॉलर आता आस्तरले तर आता आपण टॉलर बाहेर काढू आणि ठिकाणावर पोचू जेणेकरून तिथं आता थोडासा काही काम रावले स्टेअरिंग बावा वगैरे थोडाफार काही काम रावले ना इंच बेसवायचे येतील तो बाहेर बेसून कारण की ते याच्यानंतर पाणी कमी होत जातं आता भांग होईल आज विनायक चतुर्थी म्हणून तुम्ही आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता सगळी प्रोसेस चालू आहे रशा सगळ्या बेंतन टॉलर आहे ना बारके बोटीला बांधून शेतीला ओढणार आहे चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू गाईज आता बोट वरायला सुरुवात केली आहे बोट हळू बाहेर निघत आहे आवडी हेवी बोट आहे का काय सांगू बघा आमचं हे 2 नाकवा एक सागर नाकवा एक नंदा नाकवा हे आमचा पायलट आहे डेंजर पायलट आहे असली बोट वेढतं आहे टाटाचं इंजिन आहे बोटीला बघा तुम्ही विचार करू शकता का कसली बोट टॉलरीला तो हाऊसची बोट वेढतं आहे आता बोट मित्रांनो पूर्णपणे बाहेर राहिले अजून जराशी हाऊस बाहेर राहिली
गाईज अजून बोट बाहेर निघलेली आहे. खतरनाक बोट म्हणजे बोलताना हे बोटीला जामच म्हणजे फोर्स आहे का तो दुसऱ्या बोटीला खेचून घेतो. अजूनच बाहेर आहे तो, बघू शकता तुम्ही. यावरती टाटाची वायर आहे, त्या वायरीला लागलेले पाहिजे बोट, बघू शकता. बिंदास बोट बाहेर निघली. बघा तुम्ही कधी स्ट्रगल चालू आहे. आता ही रशी आपण या टावराला बांधणार आहोत जेणेकरून ही बोटीची मोठी पावळी जायचं. काही जागा तर बोटीला इथे पार्क घेतो जेणेकरून आपली बोट अशी सरळ अशी पार्क होईल म्हणून आपण अशी सरळ खेचतो आणि अशी पार्क घेतो. आपण बघा थोडीशी बोटावली उडतंय वारे वारे कधी उडतंय. तर व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.